मित्रांनो, एका क्षणात तुमचं आयुष्य बदलून टाकणारा एखादा अनुभव तुम्हाला कधी आलाय? माझ्या बाबतीत तो आला होता. त्या एका रात्री, ती एक रात्र, आणि त्या बाईच्या डोळ्यांच्या जागी असलेला तो भयान खोल अंधार. आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर सरकन काटा येतो. एक असा अनुभव ज्याने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. मराठी भयकथा चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित पाहता पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमची प्रत्येक नवीन भयकथा तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग ऐकूया माझी ती काळजाचा थरकाप उडवणारी अनुभव कथा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव महेश. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यावर आजही माझा विश्वास बसत नाही. साधारण 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी, माझा लहान भाऊ अनिकेत आणि माझे आई वडील आम्ही सगळे मुंबईतील एका 4 मजली इमारतीत राहायचो. आमची इमारत रस्त्याच्या अगदी जवळ होती, म्हणजे रस्त्यावर जायला फक्त 2 मिनिटं लागायची. पण इमारतीपर्यंत यायला एक छोटीशी अरुंद गल्ली होती, फक्त दुचाकी जाऊ शकेल एवढीच. आणि गंमत म्हणजे त्या गल्लीच्या अगदी टोकाला आमची इमारत असल्याने गेटमधून आत शिरायला एकदम असा काटकोनात उजवीकडे वळावं लागायचं. रोजची सकाळ तशी धावपळीचीच असायची. मी साधारण 25 वर्षांचा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. सकाळी 8 वाजता माझी ऑफिसला जायची गडबड असायची. अनिकेत म्हणजे माझा धाकटा भाऊ तेव्हा साधारण 17 वर्षाचा असेल. तो कॉलेजला जायचा आणि आई घरातल्या कामात असायची. माझे वडील बहुतेक वेळा कामानिमित्त बाहेरगावीच असायचे, पण त्या दिवशी ते योगायोगाने घरीच होते. आमचं आयुष्य अगदी शांत आणि सुरळीत चाललं होतं. मला आठवतंय, त्या दिवशी संध्याकाळचीच वेळ होती. साधारण 8:30 वाजले असते. आई स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती आणि अनिकेत नेहमीप्रमाणे टीव्ही बघण्यात दंग झाला होता. तर आई स्वयंपाकघरात काहीतरी झणझणीत बनवत होती. बहुतेक कोळंबीचेच कालवण असावं. त्याचा तो मसाल्यांचा घमघमाट पूर्ण घरात पसरला होता. अनिकेत हॉलमध्ये टीव्हीवर कुठलासा कॉमेडी शो बघत होता आणि जोरजोरात हसत होता. सगळं काही अगदी नेहमीसारखंच होतं. तेवढ्यात आईचा स्वयंपाकघरातून आवाज आला, "अरे बाळा, एक काम कर ना जरा, घरात गरम मसाला संपलाय बघ, पटकन जाऊन घेऊन येशील का दुकानातून?" आता दुकान अगदी जवळ होतं, म्हणजे आमच्या गल्लीच्या तोंडाशीच 4-5 मिनिटांवर. त्यामुळे मी लगेच "हो आलोच" असं म्हणून निघालो. खरं सांगायचं तर मला स्वतःची कधी भीती वगैरे वाटली नाही, म्हणजे अंधाराची किंवा अशा भूतप्रेत किंवा अतृप्त आत्म्यांच्या गोष्टींची. शिवाय आमच्या गल्लीत आणि आजूबाजूच्या रस्त्यावर दिवे होते, त्यामुळे बॅटरी न्यायचा प्रश्नच नव्हता. रात्रीची 8:30ची वेळ होती. तशी वर्दळ असायचीच. मी तसाच घराबाहेर पडलो. पायात साध्या चपला सरकवल्या आणि निघालो. बाहेर पडल्यावर तो नेहमीचा दमटपणा जाणवला, जो मुंबईच्या हवेत असतोच, पण एक मंद सुखद गारवा पण होता. गल्लीतून मुख्य रस्त्याकडे जाताना आजूबाजूच्या घरांमधून येणारे टीव्हीचे आवाज, कोणाच्या तरी घरातून येणारा जेवणाचा सुगंध, लहान मुलांचा खेळण्याचा गलका, सगळं नेहमीसारखंच होतं. मी दुकानात पोहोचलो. तिथेही फारशी गर्दी नव्हती. पटकन मसाला घेतला, पैसे दिले आणि लगेच परतीच्या वाटेला लागलो. दुकानात जाऊन परत यायला मला फार तर 15 मिनिटं लागली असतील. मी परत आमच्या इमारतीच्या त्या अरुंद गल्लीच्या तोंडाशी आलो. आता इथून आत शिरल्यावर अगदी टोकाला उजवीकडे वळल्यावर आमचं गेट होतं. जसजसा मी गेटच्या दिशेने पुढे जाऊ लागलो तसं माझ्या लक्षात आलं की गेटच्या वर असलेला आणि आजूबाजूचे 1-2 खांबावरचे दिवे विचित्र पद्धतीने मिचमिचायला लागले होते. कधी एकदम प्रखर प्रकाश यायचा तर कधी क्षणभर पूर्ण अंधार व्हायचा. मला आधी वाटलं नेहमीचे लाईटचं काहीतरी नाटक असे. मुंबईत हे असं अधूनमधून होतच राहतं. मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण अगदी त्याच क्षणी मला एकदम हुडहुडी भरल्यासारखं झालं. म्हणजे एरवी जी सुखद थंडी वाटत होती ती अचानक बोचरी वाटायला लागली. अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. असं वाटलं की कोणीतरी माझ्या मानेवर बर्फाचा थंडगार हात ठेवलाय. वातावरण एकदम बदलून गेल्यासारखं झालं होतं. आजूबाजूला अचानक एक विचित्र शांतता पसरली. एरवी येणारे दूरवरचे गाडी घोड्यांचे आवाज, किड्यांची किरकिर, सगळं काही एकदम बंद झाल्यासारखं. फक्त त्या मिचमिचणाऱ्या दिव्यांचा टिकटिक असा आवाज येत होता, जो त्या शांततेत आणखीनच भयान वाटत होता. मला नाही माहीत का ते, पण माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. छातीत उगाच धडधडायला लागलं.
काहीतरी विचित्र घडणार आहे असं आतून कोणीतरी सांगत होतं. पाय जड झाले होते, पण तरीही मी गेटच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होतो. आणि मग नकळतच माझी मान मागच्या बाजूला वळली. कोणीतरी अदृश्य शक्तीने माझी मान वळवावी तसंच काहीतरी. आणि मी जे पाहिलं ते आठवलं की आजही माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं. माझी मान मागच्या बाजूला वळली आणि तिथे साधारण 10-15 फूट अंतरावर त्या मिसमिसणाऱ्या दिव्यांच्या अधूनमधून पडणाऱ्या प्रकाशात ती उभी होती. एक बाई. तिच्या अंगावर पूर्णपणे पांढरं शुभ्र वस्त्र होतं. इतकं पांढरं की त्या अंधारात ते वेगळं उठून दिसत होतं. जणू काही ते स्वतःहून प्रकाशमान होत असावं. आजूबाजूचा अंधार त्या पांढऱ्या रंगापुढे अधिकच गडद वाटत होता. काही क्षण तर मला काय दिसतंय हेच कळलं नाही. कोणीतरी असेल असं उगाच वाटून गेलं. पण जसा दिव्यांचा एक लखलखाट झाला तसं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचा कमरेखालचा भाग तो मला दिसतच नव्हता. म्हणजे तो धूसर होता. जणू काही धुक्याची किंवा धुराची एक अस्पष्ट आकृती हवेत तरंगत होती. खाली जमीन होती, पण तिचा देह त्या जमिनीला स्पर्श करत नव्हता. तो भाग हळूहळू अंधारात विरून जात होता. जणू काही तिचं अस्तित्वच अर्धवट होतं. माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो चेहरा तो शब्दात वर्णन करण्यापलीकडचाच होता. मानवी चेहरा वाटावा असं त्यात काहीच नव्हतं. जगातली सगळी भीती, सगळं नैराश्य, सगळी नकारात्मकता एकत्र करून कोणीतरी तो चेहरा घडवला असावा, इतका तो भयान होता. त्वचेचा रंग विचित्र, फिकट मेणासारखा वाटत होता. त्यावर कोणतेच भाव नव्हते. ना राग, ना दुःख, ना आश्चर्य, फक्त एक अथांग निर्विकार रिकामेपणा. पण सगळ्यात जास्त भयानक होता त्या तिच्या डोळ्यातल्या खाचा. तिथे डोळे नव्हतेच, फक्त 2 खोल काळेभोर खड्डे होते. जणू काही कुणीतरी तिथले डोळे क्रूरपणे ओरबाडून काढले असावे. आणि आता त्या रिकाम्या खाचांमधून थेट पाताळ दिसत होतं. त्या खड्ड्यांमध्ये एक अशी भयानक शक्ती होती जी तुम्हाला खेचून घेत होती. मला आठवते, मी तिच्या त्या रिकाम्या तळ नसलेल्या डोळ्यांच्या खाचांमध्ये पाहिलं आणि माझ्या शरीरातली सगळी शक्तीच निघून गेली. माझा श्वास कोंडला, घशाला कोरड पडली. मला ओरडायचं होतं, पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. हातपाय इतके थंड पडले जणू काही रक्ताऐवजी बर्फ वाहत असावा. आजूबाजूचं जग फिरायला लागलं. ते मिसमिसणारे दिवे आता अधिकच वेगाने फिरत होते. जणू काही भवऱ्यात सापडल्यासारखं वाटत होतं. कानामध्ये एक विचित्र घुमणारा आवाज येत होता. माझ्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. मला फक्त तिचा तो चेहरा आणि त्या रिकाम्या डोळ्यांच्या खाचा आठवतंय. त्या खाचांमधला तो अथांग अंधार, तो जणू काही माझ्या आत्म्याला शोधत होता. त्या क्षणी मला असं वाटलं की जगातली सगळी सुख, सगळा आनंद माझ्यापासून हिरावून घेतला गेला आहे. एक प्रचंड न सहन होणारी भीती माझ्यावर आदळली. मला फक्त एवढंच आठवतंय, बाकी काही नाही. त्यानंतर काय झालं हे मला आईने नंतर सांगितलं. मी कसा तरी धावत पळत अडखळत घरापर्यंत पोचलो आणि दाराशी पोचताच फिका पडलेल्या चेहऱ्याने धाडकन खाली कोसळलो, बेशुद्ध पडलो. आईने सांगितले, मी अक्षरशः मरणाच्या दारात उभा असल्यासारखा दिसत होतो. चेहरा पूर्णपणे पांढरा पटक पडला होता, डोळे विस्फारलेले आणि श्वासही अनियमित. तिने आणि बाबाने कसेबसे मला उचलून आत घेतलं, पलंगावर झोपवलं. पुढचे 3 दिवस मला प्रचंड ताप होता, इतका की अंग नुसतं फणफणत होतं. शुद्धीवर आलो की परत तेच दृश्य डोळ्यासमोर उभं राहायचं. ती बाई, तिचे ते पांढरे शुभ्र कपडे आणि मुख्य म्हणजे तिच्या डोळ्यांच्या जागी असलेले ते खोल काळोखे खड्डे. मी झोपेतही बडबडायचो, दचकून जागा व्हायचो. डॉक्टर येऊन गेले, त्यांनी तपासलं, औषधही दिली, पण ताप काही केल्या उतरेना. त्यांनाही नक्की काय झालंय हे समजत नव्हतं. ताप उतरल्यावरही कित्येक रात्री मला तिची स्वप्न पडली. ती तशीच उभी असायची माझ्याकडे, त्या रिकाम्या डोळ्यांनी बघत, आणि माझी झोप उडून जायची. अंगाला दरदरून घाम फुटायचा. घरातले सगळेच खूप घाबरले होते. आईने तर कितीतरी देव पाण्यात ठेवले होते. शेवटी काही दिवसांनी थोडं बरं वाटायला लागल्यावर आम्ही सगळे काही दिवसांसाठी आमच्या गावी गेलो. तिथलं सगळं वातावरण, शुद्ध हवा आणि घरच्यांचा सहवास यामुळे हळूहळू माझ्या मनावरचा ताण कमी झाला. ती भीती पूर्णपणे गेली असं नाही, पण तिची तीव्रता कमी झाली. मी हळूहळू नॉर्मल आयुष्य जगायला लागलो. पण त्या रात्रीच्या अनुभवाने एक गोष्ट मात्र नक्की केली, त्याने माझं आयुष्य आणि माझी विचारसरणी कायमची बदलून टाकली. मी जो आधी स्वतःला खूप धाडसी समजायचो, जो असल्या भूतप्रेत किंवा अतृप्त आत्म्यांच्या गोष्टींवर
कधीच विश्वास ठेवत नव्हतो. त्याला या जगात अशाही काही गोष्टी असू शकतात ज्या आपल्या समजण्याच्या, आपल्या तर्काच्या पलीकडच्या आहेत हे कुठेतरी पटायला लागलं. तो अनुभव इतका खरा होता, इतका प्रत्यक्ष होता की तो नाकारणं शक्यच नव्हतं. आजही कधी कधी रात्री अपरात्री जाग आली किंवा त्या गल्लीतून जायचा प्रसंग आला की नकळत माझ्या अंगावर काटा येतो आणि क्षणभर का होईना पण तो भयान चेहरा डोळ्यासमोर तरळू जातो. तर मित्रांनो, हा होता माझा तो अनुभव ज्याने मला पुरतं हादरवून सोडलं. खरं सांगायचं तर आजही त्या प्रसंगाबद्दल बोलताना माझ्या मनात धाकधूक होते. तुमच्यापैकी काहींना ही गोष्ट खरी वाटेल, काहींना नाही, पण जे मी अनुभवलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.